नमस्कार, तेजश्रीज कुकिंगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सँडविच तर तुम्ही खूप प्रकारचं खाल्ला असालच, पण कधी उपवासाचं सँडविच खाल्लंय का? आणि जे सँडविच एकदम कुरकुरीत, चटपटीत, चटकदार असेलच आणि जी टेस्टला पण खूप भारी अशी असेल। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी बघूयात। तर उपवासाचे सँडविच बनवण्यासाठी मी साबुदाणे घेतलेले आहे। हे साबुदाणे मी रात्रभर भिजवून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने छान असा भिजलेला असावा आणि पूर्णपणे मोकळा असावा। आणि जर तुम्ही रात्री भिजत घालायला विसरला असाल तर सकाळी 1-2-3 तासासाठी साबुदाणे भिजवून घेतले तरी देखील चालेल। आता हे साबुदाणे आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता मी येथे 3 बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेले आहेत। हे बटाटे आता आपण खिसून घेऊयात। तुम्ही खिसून घ्या किंवा मग हाताने मॅश करून घ्या। आपण हाताने मॅश करून घेताना व्यवस्थित एकसारखं असं मॅश करून घ्यायचं, पण त्याच्यापेक्षा खिसलेलंच बरं। पण तुमचं शाबूचं प्रमाण आणि माझं शाबूचं प्रमाण हे कमी जास्त असू शकतं आणि त्याप्रमाणे बटाट्याचं प्रमाण देखील कमी जास्त लागू शकतं। त्यामुळे एखादा बटाटा जास्त शिजवून ठेवायचा, कारण जास्त झाला तर चालेल पण कमी पडू नये। हे बघा, अशा पद्धतीने छान असं हे खिसून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालूया। आता मी ह्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घालते। तर शेंगदाण्याचा कूट बनवताना मी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेले आणि मग त्यानंतर सालीसकटच त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी साखर, 1 अर्धा चमचा जिरेपूड घालूया किंवा तुम्ही मग अख्खे जिरे घातले तरी देखील चालेल आणि 1 चमचा लाल तिखट घालूया आणि हे सर्व व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊया। आणि तुम्ही जर उपवासाला लाल तिखट खात असाल तरच घाला, नसेल खात तर नका घालू, कारण प्रत्येकाची उपवास करायची पद्धत आणि नियम वेगळे वेगळे असतात। त्यामुळे तुम्ही काय काय खाता उपवासाला ते सर्व ह्याच्यामध्ये घालायचं। तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर देखील घातलं तरी देखील चालेल। हे बघा, अशा पद्धतीने छान असं आपलं सँडविचचं स्टफिंग बनवून रेडी आहे। आता सँडविच बनवायचं। तर हे सँडविच मी या सँडविच मेकरमध्ये बनवणार आहे। आता ह्याला आपण दोन्ही साईडला तेल लावून घेऊयात किंवा तेल नाहीच लावलं तरी देखील चालतं, पण असं तेल लावल्यामुळे आपल्या सँडविचला कुरकुरीतपणा येतो, त्यामुळे तेल लावूनच घ्यायचं किंवा मग तेलाच्या जागी तुम्ही तूप लावलं तरी देखील चालेल। आणि मग आपलं स्टफिंग घ्यायचं आणि ते ह्या सँडविच मेकरमध्ये छान असं व्यवस्थित सगळीकडे भरून घ्यायचं। भरताना एकसारखं व्यवस्थित भरायचं, कमी जास्त भरायचं नाही आणि खूप एकदम भरून नाही भरायचं, जेवढं मावेल तेवढंच भरायचं आणि एका साईडलाच भरून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित भरून घ्यायचं। आता हे बंद करायचं आणि गॅसवरती आपण सँडविच भाजायला ठेवून देऊयात। तर गॅस मीडियम टू लोच्या मध्येच ठेवायचं, मोठा करायचा नाही आणि एक साईड अशी ठेवून द्यायचं आणि असंच 2 मिनिटासाठी न हलवता गॅस लहान करून ठेवून द्यायचं। आणि 2 मिनिटं झालेली असतात, ती खालची बाजू थोडीशी भाजून झालेली असते आणि मग पलटायचं आणि दुसरी बाजू परत 2 मिनिटासाठी तसंच ठेवून द्यायचं। अशा पद्धतीने थोडंसं दोन्ही साईड भाजून झालेलं असतं पण पूर्णपणे भाजलेलं नसतं। आता काय करायचं, मग नंतर थोडंसं आलटून पालटून सारखं ते भाजून घ्यायचं आणि मग मध्ये मध्ये उघडून बघायचं की सँडविच आपलं भाजलंय की नाही आणि गॅस मोठा अजिबात करायचा नाही, नाहीतर आपलं सँडविच करपतं। आणि जर तुम्ही जास्त भरला सँडविच मेकरमध्ये तर मग ते फुगून बाहेर यायला चालू होतं। चला तर मग आपलं सँडविच भाजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि बघूयात। हे बघा, किती छान असं आपलं सँडविच बनवून रेडी आहे। दोन्ही साईडनी बघूया, व्यवस्थित दोन्ही साईडनी देखील भाजलेलं आहे आणि आपण किती भरलेलं आणि ते फुगून किती वरती आलेलं आहे आणि किती झालेलं आहे हे पण तुम्ही बघू शकता। आता आपण हे सँडविच काढून घेऊयात। हे बघा, एकदम 10 मिनिटात हे सँडविच बनतंच, पण तुम्हाला उपवासाला किती पण भूक लागलेली असू दे, हे एक सँडविच खाल्ला ना तुमचं पोट भरतंच, एकदम दमदार होतं पोट आणि दिवसभर काहीच खाण्याची इच्छा अजिबात होत नाही। हे बघा, आता आपण हे सँडविच कट करून घेऊयात
आणि मस्त असं चटपटीत आपलं उपवासाचं सँडविच बनवून रेडी आहे। आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघाच, कारण उपवासाला तीच खिचडी वगैरे काही खाऊन कंटाळा आलेला असतो, पण वेगळं काही म्हणून तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघाच। खूप छान हे सँडविच बनतात। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्यू सो मच।